गुरुपौर्णिमेनिमित्त माझे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांना विनम्र अभिवादन करून आजचा स्पेशल एपिसोड सुरू करते. कर्माचा सिद्धांत याविषयी आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. आपण भोगत असताना अनेक वेळेला काय करणार, आपल्याच कर्माची फळं असं म्हणून आपण स्वतःला अनेक वेळा समजावलं आहे. मग ही कर्माची फळं किंवा कर्माचा सिद्धांत आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचं ह्याच्यातलं महत्त्व काय आणि का स्वामी आणि गोंदवलेकर महाराजांनी ह्याच काळात त्याची निर्मिती माझ्याकडनं करून घेतली असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या एपिसोडमध्ये देणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. कर्माची फळं जी आपल्याला भोगायला लागतात त्याच्याकरता आपण जन्माला येताना काही शिदोरी घेऊन येतो. कसली शिदोरी? एक तर ऋणानुबंध आणतो, म्हणजे ज्या व्यक्तींशी आपली काही देणीघाणी असतील, मग प्रेमाच्या नात्याचं असेल किंवा वैरभावाचं असेल, ती लोक आपल्या आयुष्यात आई वडील, नातेसंबंध, मित्रमैत्रिणी, कलिग्स या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये असतात. आणि दुसरं म्हणजे आपला मूळ स्वभाव. या मूळ स्वभावावर आपल्या मागच्या जन्मातल्या काही आवडीनिवडी, राहिलेल्या इच्छा, वासना यांचा प्रभाव असतो. अशी एक मूळ वृत्ती आपण घेऊन जन्माला येतो. आणि तिसरं महत्त्वाचं सगळ्यात साधन आणतो ते म्हणजे आपलं शरीर. हे शरीर आणि ही वृत्ती आणि हे ऋणानुबंध असतानासुद्धा कर्मभोग भोगण्याकरता एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे आपलं मन. हे मन म्हणजे नुसतं मन नाही, तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असा 4 पदरांनी घडलेलं हे मन. मन म्हणजे काय की जिथे विचार आहेत, भावना आहेत. बुद्धी काय करते तर निर्णय घ्यायला मदत करते, त्याच्यानंतर आपल्या शरीरावरचा, मनावरती नियंत्रण ठेवते. आणि चित्तावरती आपल्या भूतकाळातल्या सगळ्या स्मृतींची साठवण असते. आणि अहंकार म्हणजे मी कोण आहे, मीपणाची जाणीव ही त्या अहंकारात लपलेली. ह्या सर्व शिदोरी सकट आपण आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू करतो, अगदी मातेच्या गर्भापासून. मातेच्या गर्भामध्ये, मातेच्या मनामध्ये येणारे विचार, तिला होत असलेला मानसिक त्रास, तिच्या आयुष्यात असलेली सुखदुःख, ह्या सगळ्याचे तरंग आपल्या मनावर तेव्हापासून परिणाम करायला लागतात. मग आपण जन्म घेतो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, ह्या सगळ्यातनं आपण अनुभव घेत पुढे जातो. आणि मग हा प्रत्येक अनुभव घेताना काय असतं तर आपल्या मनामध्ये सतत वेगवेगळे विचार आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या भावनांनी आपण ह्या प्रत्येक परिस्थितीवर, प्रत्येक घटनेवर रिॲक्ट होत असतो, म्हणजे प्रतिक्रिया देत असतो. मग अशा सगळ्या भावभावना ज्या काही अगदी ठळक असतात, ज्या प्रॉमिनंटली आपल्याला जाणवतात, त्या आपल्याला माहिती असतात. पण अनेक अशा भावना असतात की ज्या निर्माण होतात पण त्याची आपल्याला जाणीवत नसते. आणि मग अर्थातच ही भावना म्हणजे काय आहे तर एक प्रकारची ऊर्जा आहे, बरोबर. आणि ऊर्जेचे सगळे नियम त्याला लागू आहेत. त्यामुळे ह्या ऊर्जेची साठवणूक होत राहते. आणि मग जर त्याचा निचरा झाला नाही तर आपल्या भौतिक आयुष्यात मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि नातेसंबंध या कुठल्या ना कुठल्या तरी पातळीवर किंवा 4ही पातळीवर आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, समस्या येतात. आणि मग आपण अडकून जातो, बधीर होतो, पुढे काय करावं ते आपल्याला कळत नाही. सध्याच्या युगामध्ये तर प्रचंड मानसिक तणाव आहे, प्रत्येकाच्याच मनामध्ये आहे तो. प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या कलयुगामध्ये आपल्या आयुष्याचा संघर्ष करतो आहे. मग अशाच वेळी स्वामी समर्थांनी इहाराहिरा बीजमंत्र दिले आणि गोंदवलेकर महाराज आणि स्वामी समर्थांनी ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती निर्माण करून घेतली. कारण ह्या काळामध्ये आता त्याची खूप गरज आहे. का गरज आहे सांगते ना. ही जी पूर्वस्मृती हिलिंग पद्धती आहे ही ह्या साठलेल्या भावनांचा योग्य प्रकारे निचरा करते. कुठे साठतात या भावना? आपल्या पेशींच्या स्मृतींमध्ये, आपल्या 7 चक्रांच्या ऊर्जेत आणि आपल्या शरीराभोवती असणाऱ्या आणि न दिसणाऱ्या ऊर्जावलयात, ज्याला ऑरा असं म्हटलं जातं, तिथे साठतात. मग इथून अगदी व्यवस्थित पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने त्या भावनांचा निचरा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या भौतिक आयुष्यात त्याचे सकारात्मक परिणाम मिळायला सुरुवात होते. तुम्हाला मार्ग मिळतात, तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमचा फोकस तुम्हाला येतो परत, जो गमावलेला असतो. त्याचप्रमाणे आजूबाजूची परिस्थिती जी आपल्याला मनाला पटत नाही आहे ती स्वीकारायची मनाची ताकद येते. सगळ्यात महत्त्वाचं, कुठेतरी आपल्याला एक ज्ञान मिळतं, जाणीव होते. आणि शेवटी हेच तर आहे ना, कुठलं तरी ज्ञान मिळवायला, जाणीव होण्याकरता म्हणूनच हा सगळा कर्मभोग आपण आणलेला असतो. ती जाणीव होते आणि हळूहळू
या भोगांची तीव्रता कमी होते आणि मग आपल्यालाच आपले मार्ग मिळायला लागतात, आपल्यालाच आतून आपली उत्तरं मिळतात आणि ह्या भौतिक जगामध्ये आपण एका वेगळ्या विचारधारेने, थोडक्यात समृद्धीच्या मानसिकतेने जगायला सुरुवात करतो। याकरता काय करतो आपण, तर आपण सेल मेमरीवर काम करणारा स्वतःचा असा कस्टमाइज मंत्र घेतो। अर्थात आपली भेट होईल तेव्हा तो मंत्र मी तुम्हाला देईन। आपली भेट होईपर्यंत सुद्धा तुम्ही स्वतःवर काम करू शकता। माहिती आहे का कसं ते? माझं वृषालीज पूर्वस्मृती हिलिंग चॅनल आहे, त्याच्यावर अनेक मेडिटेशन्स आहेत। ह्या पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे? 7 चक्रांची ऊर्जा संतुलित आणि शुद्ध करायला तुम्हाला काही करायला लागत नाही, तर फक्त माझ्या आवाजातली मेडिटेशन ऐकून ते आपसुकच होतं। आणि तिसरं असतं डिस्टन्स हिलिंग, जे मी देते तुमच्या नावाच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट हो। अशी त्रिसूत्री तुम्हाला या गोंधळलेल्या अवस्थेत, मानसिक ताणाच्या अवस्थेत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रकाराने बाहेर पडण्याकरता म्हणून मदत करते। आणि सध्याचं युग तुम्हाला माहितीच आहे, मी काय सांगावं। ह्याच काळामध्ये ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती ही अतिशय साधेपणाने, सोपेपणाने आपल्याला हे मिळवून देते। अर्थात कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला साधना करायला लागते, त्यामुळे ती साधना करायची तुमची तयारी असेल तर ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तुम्हाला नक्की मदत करेल। धन्यवाद।